अमरावतीमध्ये उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी कायम आहे। युवा स्वाभिमान पार्टीचे सचिन भेंडेंची उमेदवारी कायम आहे। भाजप उमेदवार तुषार भारती यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता। सचिन भेंडे पालिकेचे कंत्राटदार असल्याचा आक्षेप होता। निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं तुषार भारती यांची प्रतिक्रिया। लोकहिताच्या लढाईमध्ये जनतेचा विजय होणार असं रवी राणा यांनी म्हटलं आहे। सचिन भेंडे हे खऱ्या अर्थानं जनतेच्या हृदयामधले जनसेवक आहे। YSPचे उमेदवार आहे। सातत्यानं अनेक वर्षापासून जनतेची सेवा करून त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये जे स्थान निर्माण केलं, त्या खऱ्या अर्थानं त्याला मिटवण्याचं काम जे सुरू होतं, त्या ठिकाणी मी या जनता जनाच्या लोकशाहीच्या लढाईमध्ये, लोकहिताच्या लढाईमध्ये हा जनतेचा विजय झालेला आहे, जनहिताचा विजय झालेला आहे, सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे। या ठिकाणी अनेक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मात्र मित्र पक्षाकडूनच या ठिकाणी आता आपण पाहतोय आक्षेप नोंदवण्यात येतोय। भाजप उमेदवार तुषार भारती यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी आता मात्र कायम असल्याची माहिती। महापालिकांची रणधुमाळी आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मात्र या ठिकाणी नाराजीचा सूर काही ठिकाणी पाहायला मिळतोय। बंडखोरी केलेली पाहायला मिळते, तर मित्र पक्षांमध्येच या ठिकाणी तूतू मेमे सुद्धा पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीवरती प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात। जी RPI सचिन खरात यांच्या बरोबर युती झालेली आहे। सचिन खरात आता देखील माझ्या बरोबर होते आणि त्यांना पण तुम्ही विचारू शकता। त्यांनी त्याच्यामध्ये पण आमचं दोघांचं बोलणं झालं। त्याच्यानंतर तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा, म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली। कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।